Cancer Healer Center, a new beginning. धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये मुख्यमंत्र्यांना पर्सनल नंबरला पुरावे पाठवले। मुख्यमंत्र्यांनी आज तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अंजली दमानिया यांची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना फरार करण्यात पोलिसांचा सहभाग। नव्या सीसीटीव्हीवरून दमानियांना शंका, पोलिसांकडून नीट चौकशी होत नाही असा आरोप। आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये अखेर एकनाथ शिंदेंचा समावेश। मुख्यमंत्री अध्यक्ष तर दोन्ही उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष असतील। आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या नियमांमध्ये बदल। आपत्ती समिती कधी झाली माहिती नाही, ज्यावेळी आपत्ती येते त्यावेळी हा एकनाथ शिंदे हजर असतो। शिंदेंचं वक्तव्य, आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये शिंदेंना स्थान नसल्याची होती माहिती। अजित पवारांच्या बैठकीला शिंदेंचा रायगडमधील एकही आमदार नाही। अजितदादांच्या उपस्थितीमध्ये रायगड जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक। आदिती तटकरे जिल्हाधिकारी उपस्थित। रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आम्हाला जाणीवपूर्वक बोलावलं नाही। शिवसेना आमदारांची अजितदादांवर नाराजी। मुख्यमंत्र्यांशी भेटून चर्चा करणार असल्याची माहिती। आमदार भरत गोगावलेंना बैठकीचं निमंत्रण होतं, मात्र ते उपस्थित राहिले नाहीत। अजित पवारांच्या कार्यालयाने बैठकीचं निमंत्रण न दिल्याचा दावा फेटाळला। रायगडावरील कार्यक्रमाला गेल्यामुळे बैठकीला उपस्थित राहिलो नाही, बैठकीला जाणार नसल्याची आधीच कल्पना दिली होती। भरत गोगावलेंची TV9 मराठीला माहिती। नाशिक रायगड जिल्ह्याला पालकमंत्री नाही म्हणून केवळ मंत्र्यांना निमंत्रण। आज पालकमंत्र्यांची बैठक नव्हती, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट। लाडका भाऊ आनंदाचा शिधा यासारख्या योजना करताना महायुतीचं सरकार होतं, मग शिंदेंनी सुरू केलेल्या योजना फडणवीस बंद करत असतील तर शिंदेंनी आवाज उठवावा, संजय राऊतांचा निशाणा। पालक सचिवांच्या कामगिरीमुळे मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नाराजी। प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांसोबत नेमणूक असतानाही पालक सचिव आपापल्या जिल्ह्यामध्ये न गेल्यामुळे मुख्यमंत्री नाराज। नाशिक नियोजन बैठकीमध्ये सुहास कांदेंनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरलं। जास्त संख्येनं शिवसैनिक आणण्यासाठी सज्जड दम। 14 फेब्रुवारीला नाशिकमध्ये शिंदेंच्या आभार सभेचं आयोजन। एआयमुळे नोकऱ्या जातील ही भीती निराधार। नव्या तंत्रज्ञानानं अनेक रोजगारांच्या संधी निर्माण होणार। एआय कृती परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींकडून विश्वास व्यक्त। 12वी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात। कॉपी बहात्तरांवर बोर्डाची करडी नजर। सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश। 12वीच्या पहिल्याच पेपरला मराठवाड्यामध्ये कॉपीचे प्रकार। जालन्यातील ढोकसाळ परीक्षा केंद्रावर शाळेच्या कंपाऊंडवरून कॉपी, तर बीडच्या बलभीम महाविद्यालयाचा कॉपीचा प्रकार। अमेरिकेने स्टील आणि अॅल्युमिनियमवर 25% आयात शुल्क लादल्याचा भारतीय शेअर बाजारावर मोठा परिणाम। सेन्सेक्स 1100 अंकांनी कोसळला। गुंतवणूकदारांचं 10 लाख कोटींचं नुकसान। Cancer Healer Center, a new beginning.